हे बघा, एवढीच भांडी घासायचेत फक्त. एवढीच? हा, एवढीच. लगेच होतील घासून. बघा, घासा, मी आलेच. हा, काय चाललंय देवी सिंग? परीक्षेसाठी काय काय करतोयस? असं ऐकलं होतं, पैसा माणसाचं माकड बनवतो, पण मी स्वतःचं माकड नाही होऊ देणार. ठीक आहे, पैसे येईपर्यंत सगळं सहन करूयात. मग कसं वाटतंय गोपाळराव, पैशांसाठी बायकोच्या तारावरचं माकड बनून नाचायला? डिग 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 डिग. सपन, सगळं ठीक आहे ना तिकडं? हॅलो आई, सगळं ठीक आहे ना तिकडं? तात्या आहेत ना जवळ? कमी येऊ लगेच? अगं लाले, किती प्रश्न विचारशील? अगं समज ठीक आहे इथं. नक्की ना? अगं खोटं कशाला सांगेन? लाले, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचं आहे. बोल की. लाले, मला एक कळणं झालंय. माझ्यावर हल्ला करणारा हल्लेखोर तुमच्या पोरीनं काय केलंय ते तीच सांगेल. तिला लई माज आहे. तिचा माज मी उतरवणार असं का म्हणत होता? आहे आता मी तरी कसं सांगू? तो माणूस कसा दिसतो, त्याचं नाव काय, गाव काय, मला तरी काय माहित? लाले, असं तर नाही ना? तुला समद माहिती आहे, पण तू माहिती नसण्याचं सोंग घेतेस. लाले, तू काही घोळ तर घातला नाहीस ना? हे बघ, मला खरं खरं सांग. तुझा राग आम्हाला माहिती आहे. लहान असताना तू काय काय केलंयस हे आठवलं तरी अंगावर काटा येतो. आहे, तुला सांगितलं ना एकदा, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. उगाच नको ते विचार करत बसू नको. आराम कर, लय डोकं चालू नको, शांत ठेव डोकं. मी येते नंतर भेटायला. तिला राग आला म्हणजे नक्कीच तिने घोळ घातलाय.